नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMP फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत M-Pharm म्हणजेच मास्टर ऑफ फार्मसीची पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही एका ब्राउझरवर CET सेल्फ टाइप करायचं आहे. त्यानंतर सर्च करायचं आहे. आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय कॅप 2026-27 याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर CET सेलची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे. या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन कोर्सेसला आपल्याला स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो M-Pharm आणि PharmD या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्यासमोर M-Pharmacy ॲडमिशन 26-27चं पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साईडला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर न्यू युजरच्या खाली आपण रजिस्टर बटनवर क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपला सगळ्यात पहिले आपलं ईमेल आयडी या ठिकाणी एंटर करायचं आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी आपला तोच ईमेल द्यायचा आहे ज्यावर आपला ईमेल रिसीव्ह होतात. आता आपला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. वरती आपण जो पासवर्ड टाकला आहे तोच आपण खाली देखील टाकणार आहोत. आता या ठिकाणी आपल्या आधारवर जसं नाव आहे तसं या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. आपली बर्थ डेट आपल्या या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. आपली बर्थ डेट सिलेक्ट करून झाल्यावर आपल्याला रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण दिलेल्या ईमेल आयडीवर एक मेल येईल. त्या मेलमध्ये व्हेरिफाय ईमेल असं ब्लू कलरचं बटन असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला ईमेल व्हेरिफाय होईल. ईमेल व्हेरिफाय झाल्यावर आपण क्लिक हिअर या बटनवर क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्याला सेम ईमेल आयडी या ठिकाणी एंटर करून आपण जो पासवर्ड सेट केला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे. देन साइन इन या बटनवर क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर डिजिलॉकरचा एक असा पॉपअप येईल. त्या ठिकाणी आपण प्रोसीड टू डिजिलॉकर या बटनवर क्लिक करणार आहोत. या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर करून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP आपला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला आपल्या डिजिलॉकरचा 6 डिजिट सिक्युरिटी पिन एंटर करायचा आहे. ज्यांना पिन माहीत नाही ते फॉरगेट माय पिन या बटनवर क्लिक करून पिन फॉरगेट पण करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला फक्त अपार ID आणि आधार या दोनच चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि स्क्रोल करून अलो करायचं आहे. आता या ठिकाणी आपलं ऑथेंटिकेशन कंप्लीट झालं आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअर टू व्ह्यू अँड कॉपी युअर अपर ID या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला अपर ID कॉपी करता येईल. या ठिकाणी अपर ID सिलेक्ट करून कॉपी करून घ्या. त्यानंतर अपर ID या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या 10वी आणि 12वीच्या बोर्डच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं नाव या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे.
या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम एंटर करून घ्यायचं आहे. देन मदर नेम या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपलं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. देन आपल्याला या ठिकाणी आपली मदर टंग सिलेक्ट करायची आहे. नॅशनॅलिटी बाय डिफॉल्ट इंडियन असणार आहे. त्यानंतर आपल्याला आपलं इन्कम या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मेरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. देन आता आपल्याला आपला ॲड्रेस या ठिकाणी एंटर करायचा आहे. ॲड्रेस एंटर करून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. देन आपला तालुका या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे. देन आपल्या या ठिकाणी आपला पिन कोड एंटर करायचा आहे. आता या ठिकाणी आपला एक अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा आहे. आपले दोन्ही ॲड्रेस जर सेम असेल तर या चेकबॉक्सवर क्लिक करा. आता या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात का? तर असाल तर यस करा. इथे तुमचा मायनॉरिटी डिटेल सिलेक्ट करा. त्यानंतर डिसेबिलिटी स्टेटस सिलेक्ट करा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमची 10th पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी 10चे पर्सेंटेज एंटर करा. 10चा बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी तुमचं स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची 12th यावर्षी झाली आहे का? तर नाही, तर नो सिलेक्ट करा. आता या ठिकाणी आपला 12th पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 12चं बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर 12चे ऑब्टेन मार्क्स या ठिकाणी एंटर करा. 12चे पर्सेंटेज आपल्या या ठिकाणी एंटर करायचे आहेत. वरती आपले 12चे आउट ऑफ मार्क्स एंटर करायचे राहिले आहेत. या ठिकाणी आपले मार्क्स टाईप फील्ड ब्लँक होती, त्यामुळे आपल्याने सेव्ह चेंजेस करू दिले नाही. आता या ठिकाणी आपल्याला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅपवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आधार थ्रू आपली इन्फॉर्मेशन फ्लेच होणार आहेत. करेक्ट असेल तर येस माय डिटेल्स आर करेक्ट या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅपवर क्लिक करा. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन खाली स्क्रोल करून मास्टर ऑफ फार्मसी या बटनवर क्लिक करा. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी एंटर करून घ्या. OTP एंटर करून झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. आता आपण आपली फॉर्म फिलिंगची प्रोसेस स्टार्ट करू शकतो. या पेजच्या लेफ्ट साईडला आपल्याला डॅशबोर्डच्या खाली सिलेक्ट स्क्रुटिनी या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला मी फिजिकल स्क्रुटिनी कशी सिलेक्ट करायची ते दाखवतो. या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोणत्या सेंटरवर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं. देन आपल्याला डेट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्यासमोर टाईम स्लॉट येईल, त्यापैकी एक टाईम स्लॉट सिलेक्ट करा, सेव्ह आणि प्रोसीड करा.
आता ज्या विद्यार्थ्यांना ई स्क्रुटिनी करायची म्हणजेच की ऑनलाईन स्क्रुटिनी करायची, त्यांनी काय करायचं, या ई स्क्रुटिनीवर क्लिक करायचं. सेव्ह आणि प्रोसीड. बस इतकंच. ह्या पेजवर आपल्याला जीपॅट डिटेल्स फिल करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले आपण जीपॅट कॅन्डिडेट आहोत की नॉन जीपॅट कॅन्डिडेट हे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. देन जीपॅट पासिंग इयर सिलेक्ट करा. या ठिकाणी आपल्या स्कोअर कार्डवरील रोल नंबर आपला एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्या स्कोअर कार्डवरील जे पर्सेंटाईल आपला दिसत आहे ते आपल्या या ठिकाणी एंटर करून घ्यायचे. त्यानंतर आपला जीपॅटचा स्कोअर या ठिकाणी एंटर करायचा आहे. आता या ठिकाणी आपला जीपॅटचा रँक एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कशाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. एम-फार्म. सिलेक्ट स्पॉन्सरशिप स्टेटस, स्पॉन्सर, नॉन स्पॉन्सर. तर स्पॉन्सर कॅन्डिडेट्स म्हणजे कोणते कॅन्डिडेट्स? स्पॉन्सर कॅन्डिडेट्स म्हणजे असे कॅन्डिडेट्स जे की 2 किंवा 2पेक्षा अधिक वर्ष इंडस्ट्रियल ट्रेनिंग किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत आहेत आणि प्रमोशनसाठी त्यांना एम-फार्म मॅन्डेटरी असेल तर कंपनी त्यांना स्पॉन्सर करते एम-फार्म करण्यासाठी. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, स्पॉन्सर या बटनवर क्लिक करायचं आहे. फ्रेशर कॅन्डिडेट्सनी नॉन स्पॉन्सर या बटनवर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. आता या पेजवर आपल्याला आपलं कॅन्डिडेटचे टाईप सिलेक्ट करायचं आहे. जे स्टुडंट 12th आणि बी-फार्म महाराष्ट्रात पास झाले आणि त्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पण आहे, त्यांनी टाईप ए सिलेक्ट करा. जे स्टुडंट टाईप एचा क्रायटेरिया फुलफिल करत नाही बट त्यांचे आई वडील महाराष्ट्राचे डोमिसाईल आहे आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्यांनी टाईप बी करा. आता आपल्याला नेक्स्ट पेजवर आपण 12th कोणत्या डिस्ट्रिक्टमधून पास झालो ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. देन या ठिकाणी आपण बी-फार्म कोणत्या डिस्ट्रिक्टमधून पास केलं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्राचे डोमिसाईल असल्याचा तुम्ही जो पुरावा जोडणार आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. या ठिकाणी आता आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जे विद्यार्थी कॅटेगरी स्टुडंट आहे त्यांनी रिझर्व या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या. देन सब कॅटेगरी. तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचं स्टेटस या ठिकाणी सिलेक्ट करा. असेल तर अवेलेबल करा. पावती असेल तर अप्लाइड बट नॉट रिसीव्ह करा. कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केले ते या ठिकाणी सिलेक्ट करा. या ठिकाणी नॉन क्रिमिलियरचं स्टेटस पण आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता आपण फिजिकल चॅलेंज आहोत का ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. आपल्या घरातून कोणी डिफेन्स पर्सनल आहे का ते आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं. आता नॅशनॅलिटीचा प्रूफ आपण जो अपलोड करणार आहोत ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या पेजवर आल्यावर आपल्याला आपल्या 10वीचं सीट नंबर या ठिकाणी एंटर करायचं आहे. बाकीची माहिती आपल्या प्रोफाईलवरून ऑटोमॅटिकली येईल. आता आपला 10वीचे ऑप्टेन मार्क्स या ठिकाणी एंटर करायचे आहेत. टोटल मार्क्स या ठिकाणी एंटर करायचे आहेत. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर मॅथ या विषयातले मार्क्स आपला एंटर करायचे आहेत. टोटल मार्क्स या ठिकाणी एंटर करायचे आहेत. त्यानंतर सायन्स या सब्जेक्टमधले ऑप्टेन मार्क्स या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचे आहेत. टोटल मार्क्स. आता इंग्लिश सब्जेक्टमधले मार्क्स.
12चे मार्क्स ऑटोमॅटिकली आले आहेत. आता या ठिकाणी हॅव यू ऑलरेडी टेकन ॲडमिशन इन एम फार्मसी कोर्स ॲट अर्लियर अकॅडमिक इयर? तर जर तुम्ही यापूर्वी एम फार्मसी केली असेल तर तुम्ही येस करू शकता, नाहीतर नो करा. बी फार्मसी स्टेटस पास किंवा अपेरिंग. जर तुम्ही पास असेल तर तुम्ही पास करा. जर तुमचा रिझल्ट बाकी असेल तर अपेरिंग करा. तुमची युनिव्हर्सिटी या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे ग्रॅज्युएशन मार्क्स टाइप्स CGPA असेल तर CGPA आणि पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करा. तुमचे ऑप्टेन मार्क्स या ठिकाणी एंटर करा आणि किती आउट ऑफ ते या नेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करा. तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी येईल. ज्यांचं CGPA आहे त्यांनी पण सेम असंच करायचं आहे. या ठिकाणी ऑप्टेन CGPA एंटर करायचं आहे. देन किती आउट ऑफ ते नेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचं आहे आणि आपला CGPA पण एंटर करून सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. आता या ठिकाणी आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट आहे की नाही चेक करून आपला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही ऑर्फन आहात का? तर या ठिकाणी नो करा आणि खाली स्क्रोल करून माहिती करेक्ट आहे की बघा अँड सेव्ह अँड प्रोसीड करा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो विथ साईन अपलोड करायचा आहे. या ठिकाणी फोटो व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे. फोटोच्या खाली साईन व्यवस्थित दिसली पाहिजे. त्यानंतर सेव्ह करा. आता या ठिकाणी आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले 10ची मार्कशीट या ठिकाणी अपलोड करून घ्या. त्यानंतर आपली 12ची मार्कशीट अपलोड करून घ्या. आता या ठिकाणी आपल्याला बी फार्मसीची TC अपलोड करायची आहे. या ठिकाणी आपण फाईलचं नेम चेंज करून घेणार आहोत कारण आपल्या फाईलच्या नेममध्ये डॉट होता. फाईलच्या नेममध्ये डॉट नसला पाहिजे. आता या ठिकाणी आपण सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी अपलोड करणार आहोत. आता या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करा. या ठिकाणी आपलं कास्ट सर्टिफिकेट आपल्या या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता या ठिकाणी फ्लेज कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बटनवर क्लिक करा. तुमची कास्ट व्हॅलिडिटी जर 1 ऑगस्ट 2020च्या अगोदरची असेल तर ती या ठिकाणी येणार नाही, म्हणून तुम्ही मॅन्युअली अपलोड करायची आहे. आता या ठिकाणी 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्युमुलेट सर्टिफिकेट अपलोड करा. देन या ठिकाणी तुमची बी फार्मच्या ऑल सेमिस्टरच्या मार्कशीट अपलोड करा. 1st to 8th. किंवा तुम्हाला जर CGPA असेल तर CGPA कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला GPATचं स्कोर कार्ड अपलोड करायचं आहे. या ठिकाणी अप्पर ID कार्ड अपलोड करून घ्या.
सर्व डॉक्युमेंट करेक्ट अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट करायची आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹1300 फी आहे आणि जनरलसाठी 1500. पे नाऊ या बटनवर क्लिक करा. तुमच्यासमोर पेमेंटचा इंटरफेरन्स ओपन होईल. या ठिकाणी शो QR करा. कंटिन्यू अँड पे आणि आता मोबाईलवर हे QR स्कॅन करून पेमेंट करून घ्या.